नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता मी जातो आहे सवत्सड्यावरती, ते म्हणजे चिपळूणमध्ये. तुम्हाला समोर दिसतसुद्धा असेल. तर आत्ता आम्ही चालतो आहे आणि खूप गर्दी असते सवत्सड्यावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप दिवसानंतर ब्लॉग केला आहे, कारण की थोडं कामात आहे, त्याच्यामुळे वेळ नाही मिळत आहे. त्याच्यामुळे आता आम्ही सवत्सड्यावर जातो आहे. मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर हा जो सवत्सडा आहे तो बरोबर मुंबई गोवा हायवेच्या लागूनच आहे. आणि पावसाळ्यात खूप पर्यटक येतात बाहेरून. सो आम्ही पण जात आहोत. हे बघा, तुम्ही जिकडे जाल तिकडे झरे दिसतील तुम्हाला, छोटे छोटे वॉटरफॉल. सो आपण जाऊया. सो हा आहे मुंबई गोवा हायवे, बघू शकता तुम्ही. आणि आपला सवत्सडा आहे तिथे. सो आता आपण जाणार आहोत. आणि स्टोरी पण आहे त्यामागे, सवत्सडा हे नाव कसं पडलं, काय पडलं ते पण मला थोडीफार माहिती आहे, तर मी ते पण सांगणार आहे. आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता, बघा सगळीकडे झरेच झरे आहेत. जे लांबून नाही दिसणार, पण जाऊया जवळ तर बघूया. सो विकेंड वगैरे असलं की खूप लोकांची गर्दी असते इथे. बघा पूर्ण हिरवळ. आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. सो त्याची सवत्सड्याची म्हणजे त्या सवत्सड्याला कसं नाव पडलं वगैरे काय, तर ऋषीमुनी होते. तर ऋषीमुनींच्या बायका होत्या 2. तर त्या बायका अशाच कड्यावरती गेल्या होत्या, म्हणजेच आपल्या सवत्सड्यावरती. तेव्हा काय एवढं असं मोठं असं काय नाही, आता जसं दिसते तसं अजिबात नव्हतं. तर त्या अशा गेल्या होत्या. आणि शेवटी काय म्हटलं, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत कधीच म्हणतात ना सुखी नाही राहू शकत किंवा त्यांचं पटू शकत नाही. तर त्यासारखंच आहे. जरी ह्या एकमेकींच्या जावा असल्या, सो जावा नाही सवती, तर त्याच्यामुळेच त्यांच्यात असं नातं म्हणजे चांगलं नव्हतं. तर त्यांनी अशी पदराला गाठ बांधलेली. आणि मला काय जास्ती स्टोरी नाही माहिती आहे, जेवढी माहिती आहे तेवढीच. तर पदराला गाठ बांधली होती आणि ते कड्यावरून खाली पडल्या. तर त्याच्यानंतर त्या सवती होत्या म्हणून त्या कड्याला सवत्सडा नाव असं पडलं. तर अशी स्टोरी आहे थोडक्यात. जास्त नाही मला माहिती आहे, जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली. तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सर्च करून बघू शकता. सो हे बघा. सो आता आपण आलो आहे, तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी माणसं आहेत. आणि आपला सवत्सडा बघा. तर हा आपला आहे सवत्सडा. हे सगळं पाणी आहे ते खूप वरून येतं, बघू शकता. इकडून पण एक आहे या साईडने, आणि एक या साईडने पण आहे, आणि मधून पण आहे. सो असं आपला सवत्सडा आहे. आणि पावसाळ्यात खूप छान दिसतं. तुम्ही आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवते, पूर्ण हिरवंगार आहे हे बघा. आणि विकेंडला खूप गर्दी असते. आता एवढी गर्दी नाही, त्याच्यामुळे आपल्याला बघायला पण मिळेल बऱ्यापैकी. सो हा आपला आहे सवत्सडा, बरोबर मुंबई गोवा हायवेच्या साईडलाच आहे, चिपळूणमध्ये बघा. सो आपण रस्ता क्रॉस करूया. बघा, जवळ गेल्यावर अजून छान व्ह्यू आहे दिसेल, मी तुम्हाला दाखवेनच. पण त्याआधी रस्ता क्रॉस करूया. बघा, सो उतरूया आता आपण खाली. सो आता मी खाली उतरलो आहे. तुम्ही पाणी बघू शकता कुठून कुठून येतं आहे हे बघा. आणि हा आपला सवत्सडा. सो थोडा क्लायमेट आहे ना असं पावसासारखं झालं आहे, त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसेल हे बघा. आपण अजून तिथे जाणार आहोत चालत. सो गर्दी एवढी नाही, त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो. आणि एक काळजी घ्यावी लागते ते म्हणजे हळू जावं लागतं, कारण की पाणी सतत जात असतं, त्याच्यामुळे दगडी वगैरे अशा बुडबुडीत होतात आणि आपण पडू शकतो. तो आहे आपला सवत्सडा. आणि बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवळ आहे. सो हे बघा, पाणीच पाणी आहे हे बघा. हा इथे छोटा वॉटरफॉल बघा कसा येतोय. सो या साईडला ना सगळीकडे पाणीच पाणी आहे हे बघा, पाणी कसं साचलं आहे.
सो हा व्ह्यू एक नंबर वाटतोय. तुम्ही पण येऊ शकता. पावसाळा आता सीझन आहे, सो पाऊस अजून 1-2 महिने आहे, तर तुम्ही येऊन पण शकता. थोडी काळजी घ्या, कारण की पुढे वगैरे जाऊ नका जर आलात तर. आणि एकदम चिपळूणमध्येच आहे लोकेशन. का एकदम तुम्ही जरी शोधलं तरी पटकन मिळेल. आणि बघा त्या साईडला पण एक छोटा वॉटरफॉल आहे, ह्या साईडला पण एक आहे, आणि हा आपला मेन सवत्सडा. तर तुम्ही बघू शकता वरून जे पाणी येतं आहे ते हे बघा. तर तुम्ही काळजी घ्या आणि हळूहळू चाला. आणि तुम्ही बघू शकता ही हिरवळ आली आहे, म्हणजे शेवाळ आली आहे एकसारखं पाणी जाऊन जाऊन. आणि हे बघा धबधबा. आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकते बघा पूर्ण असा धबधबा. आणि हा आहे आपला सवत्सडा. सो हे बघू शकता एक नंबर लोकेशन आहे आणि एक नंबर सीन आहे. आणि जरा अजून पाणी असतं ना तर अजून मजा आली असती बघायला, पण पाणी फार कमी आहे कारण की पाऊस जास्त पडला नाही आहे त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता एकदम असं दुधासारखं वाटतंय बघा पाणी कसं जातं आहे. आणि हा आपला आहे सवत्सडा. खूप पाणी म्हणजे पाऊस जास्त असेल ना तर खूप वरून पाणी जातं आणि पाण्याला फ्लो पण खूप असतो. तर हे बघू शकता. आता आपण वरती जाऊया हळूहळू. आणि सगळ्यात मेन म्हणजे बघा, जरी सवत्सडा तिथे असला तरी छोटे मोठे असे कारण झरे आहेत ते पण वाहत आहेत. तुम्ही बघू शकते बघा झरेसुद्धा वाहत आहेत बघा, छोटे छोटे झरेसुद्धा वाहत आहेत. आणि पूर्ण हिरवंगार असं आहे. सो पावसाळ्यात तुम्ही येऊ शकता आणि याच चिपळूणला. सो इथे तुम्ही भुट्टे वगैरे पण खाऊ शकताय बघा, असे स्टॉल आहेत. हे बघा आवाज खूप आहे पाण्याचा. हे बघा किती भारी वाटतंय. सो एक नंबर झरा आणि पाऊस आलाय. सो हे बघा अशा पायटण्यासुद्धा आहेत. आणि जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये कुठे ट्रेक करायचं असेल, असं जर कुठे लांब नसेल जायचं, जवळपासच करायचं कुठे असेल, तर तुम्ही चिपळूणमध्ये करू शकता. आणि आपल्या इथे जवळ आहे. तुम्ही साधं लोकेशनमध्ये म्हणजे गुगलवरती जरी सर्च केलं तरी तुम्ही येऊ शकता इथे. आणि खूप काय असं मोठं नाही आहे, सो ट्रेकिंगसुद्धा होऊन जाऊ शकते तुमची. हे बघा अशा पायटण आहेत वरती चढायला. आणि आपला वरती आहे सवत्सडा. सो बघू शकता तुम्ही की जी गोष्ट पाहायला आम्ही ते आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता सवत्सडा. अजून आपण खूप पुढे जाणार आहोत आणि पाऊस आला आहे नेमका, तर पुढे जाऊया. एवढी गर्दी नाही त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो. सो आता आपण हळूहळू जाऊया वरती. बघा सो खूप आम्ही जवळ आलो आहे एकदम सवत्सड्याच्या. आणि जे लांबून दृश्य दिसतं त्याच्यापेक्षाही जवळ खूप असं छान असं दृश्य दिसतं आहे. आणि जे काय पाणी आपटतं आहे ना वरून येऊन एक नंबर, म्हणजे हा असा पूर्ण कडाच आहे. आणि नेमका पाऊस आला आहे तुम्ही बघू शकता. आणि हे बघा त्या साईडून पण झरे चालू आहेत, म्हणजे दोन्ही साईडून झरे चालू आहेत. आणि मधून जो आपला येणार आहे तो म्हणजे आपला सवत्सडा, सवत्सड्याचं पाणी. हे बघा एक नंबर. मी तुम्हाला अजून पुढे जाऊन दाखवते. पाणी बघा ना तुम्ही किती ह्याच्याने पडतंय. एक नंबर सीन आहे. जर तुम्हाला हा सीन किंवा हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता आपल्या चिपळूणमध्ये. आणि सवत्सड्यावरती हा अनुभव तुम्ही स्वतः अनुभवू शकता. आणि खूप असा पाऊस आला आहे हे बघा. आणि खूप गर्दी असते इथे, त्याच्यामुळे आज गर्दी नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप मनसोक्त असं बघायला मिळालं आहे. हो बघा इतकं छान वाटतंय, खूप म्हणजे खूप छान वाटतंय. जे पाणी पडतंय ना वरून एक नंबर. आणि खूप पाऊस आला आहे हे बघा, छोटे छोटे झरेसुद्धा जात आहेत हे बघा. सो हे काहीच नाही, पाणी फार कमी आहे, याच्यापेक्षा पाणी खूप असतं आणि पाण्याला खूप फ्लोसुद्धा असतो. सो मी थोड्या वेळाने पाऊस कमी झाल्यावरती तुम्हाला दाखवते अजून. सो फायनली पाऊस गेला आहे आणि आम्ही फुल भिजलो आहे. आणि हे बघा जरा आम्ही खाली आलो आहे. आणि हे बघा आम्ही इथे भुट्टासुद्धा घेतलेला आहे. सो आता आम्ही भुट्टा खाणार आहोत.
आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर छोटी ट्रिप वगैरे काढत असाल किंवा ट्रेकिंग वगैरे तुम्हाला करायची असेल तर तुम्ही येऊ शकता इथे सवत्सड्यावरती. एवढं काही नाही आहे, साध्या नॉर्मल पायऱ्या आहे बघा. तर तुम्ही येऊ शकता. आणि बघा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. बघा फुल असा जंगल आहे आणि हे जंगलात हा सवत्सडा आहे. सो असं काही लोकेशन असेल तर भुट्टा खाण्याची एक वेगळीच मजा असते बघा. तर आता आम्ही भुट्टा खाणार आहोत. सो थोड्या वेळाने आपण भेटूया. सो भुट्टा वगैरे खाऊन झाला आहे आमचा आणि आता आम्ही जातो आहे. सो हे बघा शेवटचं असं बघू शकता तुम्ही. सो आज गर्दी नाही आहे आणि त्याच्यामुळे मस्त फोटो वगैरे काढता आले, व्हिडिओ पण बनवता आला आणि पाऊसमध्ये थांबला म्हणून. आणि आत्ता आम्ही निघतो आहे. हे बघा जे पाणी वरून जे पडतं आहे ना खाली पाणी एकदम जोरात, त्याचे हे फवारे असे येतात आणि पूर्ण आम्ही भिजलो आहे. सो आत्ता आम्ही निघतो आहे. हे बघा पाणी, आता पाणी जरा गढूळ यायला लागलं आहे कारण की वरून पाऊस पडला ना, त्याच्यामुळे पाणी आता गढूळ जातं आहे. सो आत्ता आपण खाली जातो आहे. बघा एकदम आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ आहे आणि हळूहळू जावं लागतं कारण की शेवाळी वगैरे आली आहे, तर पाय वगैरे सरू शकतो. आणि बघा आजूबाजूला खूप अशी घनदाट अशी जंगल आहे आणि हा असा आपला रस्ता आहे. सो शेवटचं एकदा सवत्सडा बाय बाय. बघा सो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता इथे चिपळूणला. हा बघा आपला मुंबई गोवा हायवे आणि बरोबर त्याच्या समोरच आपला सवत्सडा आहे. सो आणि ही आपली घनदाट जंगल. आणि बघा आता मी खाली आलो आहे. भुट्टा वगैरे खाऊन झाला आहे. इथे असे स्टॉल वगैरे आहेत हे बघा. आणि हा आपला वरून येणारा सवत्सड्यावरून पाणी. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण असं फिरायला वगैरे येऊ शकता आमच्या चिपळूणमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण इथे थांबतो आहे. तोपर्यंत बाय बाय. असाच ब्लॉग घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.